नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमचे बँक ऑफ महाराष्ट्रचे नवीन ए-टी-एम कार्ड कसे चालू करू शकता, म्हणजेच याला पिन कसा सेट करू शकता। जर तुमच्याकडेही असे बँक ऑफ महाराष्ट्राचे ए-टी-एम कार्ड असेल किंवा कोणतं पण वेगळं ए-टी-एम कार्ड असेल जे बँक ऑफ महाराष्ट्राचं आहे, ते तुम्ही चालू कसे कराल यासाठी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए-टी-एममध्ये जायचं आहे। ए-टी-एममध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे ए-टी-एम कार्ड ए-टी-एमच्या आत टाकायचे आहे। अशा प्रकारे ए-टी-एमच्या आत टाकल्यानंतर तुमच्यासमोर हा असा इंटरफेस येईल। आता तुम्हाला डाव्या बाजूला वरती अशा प्रकारे रिपिन ग्रीन पिन रिक्वेस्ट असं दिसेल, तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। आता तुम्हाला इथे प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। आता तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे आणि ए-टी-एम कार्ड बाहेर काढायचे आहे आणि परत हे ए-टी-एम कार्ड आत टाकायचे आहे। यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला दुसऱ्या नंबरला दिसेल ॲक्टिवेट न्यू पिन, तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो पण OTP आला असेल तो टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे 4 अंकी एक पिन तयार करायचा आहे। तो पिन तुम्हाला इथे एकदा टाकायचा आहे। परत कन्फर्म करण्यासाठी तोच पिन तुम्हाला परत एकदा टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला इथे यस किंवा नो वरती क्लिक करायचे आहे। याचं एवढं काही नसतं। यानंतर तुमचा बँक ऑफ महाराष्ट्राचा नवीन ए-टी-एम कार्डचा पिन जनरेट झालेला आहे। हा तुम्ही यूज करून पैसे काढू शकता किंवा तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे पण बघू शकता। तर जर या व्हिडिओतून तुम्हाला मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे।